जागतिक बाजारामध्ये कच्च्या तेलाचा भाव कमी असताना सुद्धा केंद्रातल्या नरेंद्र मोदी आणि भाजपचं सरकार हे लुटारू सरकार, दरोडेखोर सरकार कसं आहे त्याच्याबद्दलचं मी आपल्याला यामध्ये पूर्ण माहिती देतो आहे आणि या निमित्तानं देशाच्या जनतेलाही सुद्धा आपल्या माध्यमातून ही माहिती देण्याचा एक प्रयत्न आम्ही करतो. आपण पाहिलं असेल की ज्या पद्धतीनं केंद्रातले भाजपचे नेते आणि राज्यातलेही भाजपचे नेते सांगतात की राज्याने आपला टॅक्स कमी करावा म्हणजे डिझेल पेट्रोल गॅसच्या दरवाढीत कमी येईल. पण मी आपल्याला सांगतो की 2014 पर्यंत रोड डेव्हलपमेंटच्या नावाने म्हणजे ही योजना अटल बिहारी वाजपेयी सरकारने सुरू केलेली होती. 1 रुपया डिझेल पेट्रोलवर शेस घेऊन या देशाचे रस्ते चांगले करायचा एक निर्णय त्या काळात घेतला होता. मनमोहन सिंग साहेबांचं त्याच्यानंतर सरकार आलं. त्याही सरकारमध्ये 1 रुपया घेऊनच या देशातले रस्ते चांगले करण्याचं काम सुरू होतं. पण नरेंद्र मोदींचं सरकार आल्यानंतर आणि आपल्या राज्यातले विकास पुरुष आणि केंद्रातले परिवहन मंत्री यांनी रस्ते विकासाच्या नावानं जो झपाटा सुरू केला. आता त्या रस्ते विकासाच्या झपाट्यामध्ये जे त्याचे सगळे एस्टिमेट बनवणारे कोण आहे त्याचे एक नंतर आम्ही आपल्या समोर प्रेस घेणार. पण 1 रुपयाच्या जागी 18 रुपये डिझेल पेट्रोल याच्यावर घेण्याचं काम सुरू झालं. 1 रुपयाच्या जागी 18 रुपये. दुसरं आपण पाहिलं असेल की केंद्र सरकारने जे काही बजेट प्रोव्हिजन आणले या डिझेल पेट्रोलवर जे काही आता त्यांनी सेस लावले त्याच्यामध्ये राज्य सरकारला याचा वाटा मिळू नये याचा एक प्रयत्न केला आणि याच्यामध्ये त्यांनी सेस जे आहेत ते शेतकऱ्यांच्या शेती विकासासाठी 4 रुपये पुन्हा अजून त्याच्यामध्ये सेस लावला. म्हणजे 4 रुपये किती झाले 18 आणि 4 22 रुपये या पद्धतीने आता हे 4 रुपये या शेतकऱ्यांच्या नावाने घेतले जातात आहे. कुठल्या शेतकऱ्यांच्या शेती विकासासाठी केंद्र सरकार काय काम करत आहे आणि शेतकऱ्याला बदनाम करण्याचं काम मोदीचं सरकार डिझेल पेट्रोलवर 4 रुपये शेतकऱ्यांच्या नावाने घेऊन या शेतकऱ्यांची तर थट्टा करणं चालूच आहे. पण शेतकऱ्याला बदनाम करण्याचंही काम या निमित्तानं या डिझेल पेट्रोल याच्यामध्ये करतात आहे. दुसरा महत्वाचा प्रश्न असा आहे की आपल्याला मी आकडेवारी सांगेन राज्य सरकारमध्ये सुद्धा यांनी सांगितलं होतं की राज्य सरकारने टॅक्स वाढवलेत म्हणून डिझेल पेट्रोलचे भाव वाढलेत, गॅसचे भाव वाढलेत. आपल्याला लक्षात असेल की मुद्दामून आपल्याला आकडेवारी सांगतो की 2015 मध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये फडणवीसांचं सरकार होतं. त्यावेळेस त्यांनी 25% त्याच्यामध्ये वाढ केली. पेट्रोलमध्ये डिझेलमध्ये 21% वाढ केली. दुसरं मग 2016 मध्ये सुद्धा त्याच पद्धतीने वाढ करत करत यांनी त्यांचं सरकार जातपर्यंत 2019 पर्यंत जवळपास 11 रुपयाची वाढ महाराष्ट्रामध्ये फडणवीस सरकारने केली. आमचं सरकार गेल्या वर्षी आल्यानंतर आमच्या सरकारने 1 रुपया डिझेल पेट्रोलमध्ये वाढ केलेली आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य की राज्याने काय कमी करावं हे अगर मला फडणवीस किंवा भाजपचे लोक सांगत असतील तर ही वस्तुस्थिती काय आहे याच्याबद्दलचंही आपल्याला समजण्याची जरूरत आहे. आपण पाहिलं की हा जो शेष आहे त्याला 1 रुपया फक्त आपल्या राज्यातही आपण 1 रुपया वॅट आणि 1 रुपया आपण त्याच्यामध्ये घेतो. याच्या काळामध्ये त्याला इतका वाढ केली की ते 11 रुपयापर्यंत घेऊन गेले. त्याची मी माहिती आपल्याला दिली.
पण त्याचप्रमाणे आपण पाहिलं की केंद्र सरकारच्या या लुटारूपणामुळे देशाच्या जनतेची जी लूट सुरू केली गेलेली आहे त्याची वस्तुस्थिती आपल्या सहित खरं तर आम्ही तुम्हाला विनंती करणार की एक डिबेट याच्यावरच आकड्यानुसार केंद्र सरकारचे कोणी असतील किंवा राज्याचे कोणी प्रतिनिधी भाजपचे मांडू शकत असेल तर त्यांनाही मांडायला द्या, आमचेही प्रतिनिधी मांडतील, पण वस्तुस्थिती ही जनतेला कळणारी पाहिजे. आपल्याला माहित आहे की इथेनॉलचा प्रचार आता खूप मोठ्या प्रमाणात चालला. या इथेनॉलच्या याच्यामध्ये सरकारी ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना इथेनॉल हा कंपल्सरी केला गेलेला आहे. त्याची किंमत अशी आहे 59 रुपयाला इथेनॉल आपल्याला मिळतं आणि पेट्रोल 30 रुपयाला मिळतं, म्हणजे त्याची मूळ किंमत जी आहे. आता हा इथेनॉल का घेतला जातो असं जे बीजेपी वाले सांगतात की आम्ही शेतकऱ्यांच्या शेतीचा मालाचा इथेनॉल आम्ही तयार करतो आणि शेतकऱ्यांना फायदा द्यायसाठी आम्ही करतोय. देशामध्ये किती शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालापासून इथेनॉल तयार करतात ही माहिती त्यांनी दिली पाहिजे. आता ह्या ज्या सरकारी कंपन्याला ते इथेनॉल द्यायला लावतात आणि प्रायव्हेट कंपन्यांना ते कंपल्सरी नाही, म्हणजे ते कमी दरामध्ये आणायचं आणि सरकारी कंपन्या डुबायची व्यवस्था करायचं आणि सरकारी कंपन्या डुबून मग त्या विकासोड करायच्या आणि त्याला विकायचं. हे जे कारस्थान नरेंद्र मोदीचं भाजपचं सरकार करते आहे, प्रायव्हेट सेक्टर विकायला काढायची जी व्यवस्था या सरकारने केलेली आहे ते कधीही काँग्रेस चालू देणार नाही. पब्लिक सेक्टर हे मोठ्या मेहनतीनं आणि पब्लिक सेक्टर मधलं अजून तुम्हाला एक बात सांगतो की परस्पर विकायला निघाले, यांना परस्पर विकता येत नाही. मध्ये काय लॉस असेल, काही विकायची वेळ आली तर यांना लोकसभेत आणि राज्यसभेमध्ये त्याच्यावर चर्चा करावं लागतं. पण आज आपण देशामध्ये पाहतो की कुठल्याही लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये याच्यावरची चर्चा केली जात नाही आणि परस्पर हे पब्लिक सेक्टर विकायचं जे कारस्थान नरेंद्र मोदी आणि भाजपचं सरकार करते आहे, म्हणजे देश विकायला हे लोक निघालेले आहेत. ज्या आपल्या संसदीय परंपरा आहेत त्या संसदीय परंपरा सगळ्या मोडीच काढलेल्या आहेत आणि म्हणून भाजपला डिझेल, पेट्रोल आणि गॅसच्या दरवाढीमध्ये हे जे सांगतात की राज्याने कमी करावं, तर तुम्ही काय केलं होतं तेही जनतेला सांगावं आणि मग आम्ही जनतेच्या सोबत काँग्रेस की भाजप आहे हे निश्चितपणे लोकांना कळेल. देश में जिस तरह डीजल, पेट्रोल और गैस की कीमतें बढ़ती जा रही है उसके बारे में बार बार हम माध्यमों के माध्यम से जनता तक ये बात पहुंचाने के काम कर रहे हैं. मैं पुनः इस बात को आंकड़े के साथ आप सबके सामने रखता हूं. अंतर्राष्ट्रीय बाजार पेट में आज भी तेल की कीमतें और 2014 में तेल की कीमतें कितनी थी इसका एक जायजा निश्चित रूप से आपके पास है और हम भी देंगे आपके सामने. दूसरा महत्व का इशू ऐसा है कि आज केंद्र में जो बैठी हुई सरकार मोदी जी की है, भाजपा की सरकार है, हम दावे के साथ कहते हैं कि ये जनता के जेब के पैसे लूट रही मोदी की सरकार, ये लुटारू सरकार है. आपको याद होगा कि अटल बिहारी वाजपेयी जी जब देश के प्रधानमंत्री बने तब रस्ते विकास के लिए डीजल, पेट्रोल के ऊपर 1 रुपया शेष लेने का काम शुरू हुआ. उनके बाद मनमोहन सिंह साहब की सरकार आई, उस सरकार में भी 1 रुपया 2014 तक लिया गया. और जैसे नरेंद्र मोदी जी की सरकार आई और गडकरी जी वहां पे परिवहन मंत्री बने, उसके बाद जिस तरह से देश की जनता को लूटने का काम शुरू हुआ, 1 रुपए की जगह 18 रुपए पर लीटर पर डीजल और पेट्रोल पे लेने का काम शुरू किया गया. दूसरा महत्व का प्रश्न ऐसा है कि राज्यों को हिस्सा कम मिले उसका एक प्लान किया गया और उसके आधार पर 4 रुपया किसानों के विकास के लिए
अब किसान का कौन सा विकास कर रहे हैं ये देश की किसान समझते हैं। जो दिल्ली में आंदोलन शुरू है उसके आधार पर केंद्र की सरकार किसानों के अहित में जो काम कर रही है पूरे देश का किसान जानता है। लेकिन उसी किसानों के नाम से 4 रुपया डीजल पेट्रोल को लेकर उनके विकास के नाम से वो पैसा ले रहे हैं और उससे किसान को बदनाम किया जा रहा है। डीजल पेट्रोल की जो प्राइजेस और गैस की प्राइजेस जो बढ़ाने का काम जो मोदी की सरकार जो कर रही है और रही है, हम लोगों को आरोप लगाया जा रहा है केंद्र सरकार के माध्यम से और राज्य के बीजेपी के नेताओं के माध्यम से कि राज्यों ने टैक्स कम करना चाहिए। जब तक फडणवीस की सरकार महाराष्ट्र में थी 2019 तक 11 रुपया इन लोगों ने डीजल पेट्रोल के ऊपर बढ़ाया। हमारी सरकार आने के बाद 1 ही रुपया हमने उसमें बढ़ाया है। हमने कोई टैक्स बढ़ाया नहीं। हमारा बजट भी कई बार का बजट आपने देखा होगा तो बजट में कोई भी टैक्सेस महाराष्ट्र सरकार ने नहीं बढ़ाए। इसलिए केंद्र सरकार जो राज्य के ऊपर आरोप लगाती है कि राज्यों ने टैक्स कम करना चाहिए, तो भाजपा की जो राज्य जो कल बैठे हैं सरकार में, जैसे मध्य प्रदेश है, उत्तर प्रदेश है, कर्नाटक है, ऐसी राज्यों में तुरंत उन्हें कम करना चाहिए, लेकिन वो नहीं कम करेंगे। आरोप लगाकर वो देश की जनता को बर्बाद करने का एक प्लान उन लोगों ने बनाया है। इथेनॉल के बारे में आपको बताता हूं। इथेनॉल का प्राइस है 59 रुपए और पेट्रोल का प्राइस ओरिजिनल 30 रुपया है। केंद्र सरकार ने एक पॉलिसी बनाई कि किसान के जो भी उपज होती है उससे इथेनॉल तैयार करने का एक सरकार ने एक प्लान बनाया। कोई किसानों के फसल से इथेनॉल बनाया नहीं जाता है, सरकार ने आंकड़े जारी कर देना चाहिए। आज जितनी भी सरकारी प्राइवेट सेक्टर जो कंपनियां हैं उस कंपनी को इथेनॉल खरीदने का एक कंपलसरी सरकार ने किया। प्राइवेट कंपनी को किसी को भी जो हमारे देश में हिसार है, रिलायंस है, ये कंपनी को पेट्रोल ये इथेनॉल खरीदने की कोई जबरदस्ती नहीं है। सरकारी कंपनियां इथेनॉल लेकर डीजल और पेट्रोल में मिक्स करने का राइट उनको दिया है। मैंने रेट का फर्क जो बताया है 59 रुपया इथेनॉल का प्राइस और 30 रुपया ओरिजिनल प्राइस पेट्रोल का है। अब ये प्राइवेट सेक्टर या कंपनी जो है वो अगर इथेनॉल 59 रुपए का खरीदेंगी तो वो बर्बाद हो जाएगी। केंद्र सरकार की जो पॉलिसी है वो पॉलिसी है कि प्राइवेट सेक्टर जो है जो लोगों के हित के लिए काम करती है, जो लोगों की है, जो पब्लिक सेक्टर जो है वो पब्लिक के हित के लिए, वो पब्लिक सेक्टर बेचने का पाप नरेंद्र मोदी की सरकार कर रही है। और जो प्राइवेट लिमिटेड कंपनियां जो है उस कंपनी को ज्यादा प्रॉफिट कैसा मिले और वो कंपनियां कैसे आगे जाए वो नरेंद्र मोदी की सरकार काम कर रही है। आपको मैं बताना चाहूंगा कि जो भी पब्लिक सेक्टर की जो भी कंपनियां हैं उसको सरकार जब तक लोकसभा में, जब तक राज्यसभा में चर्चा नहीं करेंगे जब तक वो बेच नहीं सकते। लेकिन नरेंद्र मोदी और भाजपा की सरकार संसदीय पद्धति को नहीं मानने वाली है, डेमोक्रेसी को नहीं मानने वाली है। और उसका ये सबसे बड़ा उदाहरण है कि जो पब्लिक सेक्टर जो है वो अपने लेवल पे बेचने का काम नरेंद्र मोदी की सरकार ने शुरू किया है। इसलिए कांग्रेस इसको पूरा विरोध करेगी, क्योंकि पब्लिक सेक्टर ये जनता के पैसे का है और जनता का पैसे का दुरुपयोग करने का अधिकार केंद्र सरकार को नहीं है जब तक उसको लोकसभा और राज्यसभा में उसको डिस्कशन होता नहीं। किस लिए बेचा जा रहा है, क्या कारण है, उसको नुकसान जाने का कारण क्या है, और नुकसान जाने का कारण भी मैंने आप लोगों को बताया कि इस तरह का किसानों के नाम से पाप करने का, किसानों के ऊपर उसका पूरी जवाबदारी ढकलने का काम बीजेपी की केंद्र की सरकार नरेंद्र मोदी कर रही है। कांग्रेस इसको पूरे जोर से विरोध करेगी, यह भूमिका हमारी। कंपन्या ज्या आहेत त्या विकताना पंतप्रधानांचं म्हणणं असं आहे की सरकारचं काम नाहीये कुठलाही धंदा करायचं, सरकारचं काम आहे लोकांसाठी सेवा द्यायची। आम्ही त्यांच्या सेवेचं जे मॉडेल आहे आम्ही ते बघतोय। मी मुद्दामून तुम्हाला सांगितलं की तुम्हाला धंदा करायचं नसेल म्हणून काँग्रेसनी या देशामध्ये जे पब्लिक सेक्टर उभं करून ठेवलेलं आहे
हे त्याच्यासाठीच उभं केलेलं आहे. आता हे जे पब्लिक सेक्टर जे आहे हे विकायचं काम ते करतात आहे ना. म्हणजे तुम्हाला तुमचं म्हणणं बरोबर आहे, पब्लिक सेक्टर विकायचं, खासगी माणसाला द्यायचं. पब्लिक सेक्टर विकणं म्हणजे देशाला विकणं आहे. बिझनेस करत नाही, बरोबर आहे. त्यांनी बिझनेसवाले लोक ठेवलेले आहेत, हम दो हमारे दो. त्याच्यामुळे त्यांनी बरोबर म्हटलेलं आहे, त्याचं समर्थनच आम्ही करू. सर, सर्व सरकारी बँकांचं खासगीकरण करण्याचा एक कुठेतरी इशारा नरेंद्र मोदी यांनी काल दिलेला आहे. आपण याला कशा पद्धतीने पाहता? त्यांना आपल्याला लक्षात असेल की ज्या ज्या पॉलिसी बँकिंग मध्ये नरेंद्र मोदीच्या सरकारने आणल्या, ज्या प्रॉफिट मध्ये आहे, या बँकेमध्ये ज्या एनपीए मध्ये गेलेल्या बँकांचं विलीकरण केलं गेलं आणि त्याचे परिणाम काय झाले हे देशातले लोक आता समजायला लागले. आणि मोदींची पॉलिसी जी आहे त्याला पूर्ण पॉलिसी काँग्रेस करेल. एक जर 18 रुपयाचा टॅक्स असेल रस्त्यावर तर टोलला पण टॅक्स भरावा लागतो. बंद करावा यासाठी का आंदोलन वगैरे करणार? बिलकुल. आता हे जे पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमध्ये आणि आपण पाहिलं तर एका महिन्यात किती वाढवले यांनी? 7.5-8 रुपये. तुम्ही ज्या पद्धतीनं रोडच्या नावाने पैसे घेतात, पैसे घेतात, सरकार आहे नरेंद्र मोदीचं, हे दरोडेखोर सरकार आहे भाजपचं. एकीकडे डिझेल पेट्रोलच्या गॅस आणि दुसरीकडे पैसे काढायचे आणि म्हणून सगळे देशातले टोल करावे अशी भूमिका काँग्रेस मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे नाराजी आला हवे. काँग्रेसच्या मंत्र्यांना DPDCची बैठक झाली तेव्हा देखील मंत्री जास्त लोकांची कामं व्हावीत ही वाटणं साहजिक. देशाला नुकसान झालं तेही म्हणून मिळावे आणि त्याच्यासाठी त्या समिती खात्याला त्याच्या याच्या समान वाटप झालंच पाहिजे. कारण की अखेर त्या विभागाला लागणारे पैसे जे पैसे आहेत ते काही येणार, आपण येणाऱ्या पैशा त्याला समान वाटप मिळावं अशी भूमिका ठेवणं काही गैर आहे. बरोबर आहे. आता आम्ही जिथं काही कमी जास्त असेल ते सुचवायचाच अधिकार आहेच ना, त्याच्यामुळे ते सुचवलेलं आहे. आमचं समन्वय 5 वर्ष चालणार, त्याच्यामुळे कोणी विरोधाकडून समजा त्याला आग लावायचं काहीच होणार. सर, गेल्या काही दिवसापासून शिक्षक लोक आंदोलन करत आहेत आझाद मैदानावर आणि आमची उडवाउडवीच्या गोष्टी करत आहेत. यापूर्वी सुद्धा काँग्रेसने वाटपावरून सुधारणा होताना दिसत नाहीये. त्यामुळे सरकारमध्ये की आम्ही सांगितलं की आम्ही काँग्रेस आहे म्हणून सरकार, त्याच्यामुळे आम्हाला तुमचं जे मत आहे ते चुकीचं. राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळूनच तिथं बोललं. राज्यपालांच्या 3 महिने झालेले आहे. आता सरकार कुठेतरी पुन्हा राज्यपालांना आठवण करून देणार आहे ते राज्यसभेच्या अध्यक्षांच्या बाबतची तेव्हा चर्चा राज्यपाल महोदयांकडून माननीय मुख्यमंत्र्यांना केली आहे. खरं तर
धर्माध्यक्ष त्याला चार्ज अध्यक्षाचा दिलेला आहे. ही एक संविधानिक पद आहे. राज्यपालाला काय अधिकार आहेत मला आम्ही काँग्रेस की 12 सदस्य जे क्षेत्रामध्ये काम करणारे असतात की विधिमंडळाच्या ज्या ते संविधानिक आहे की असंविधानिक आहे ते तपासावं लागणार. राज्य संसदीय पद्धतीनं जे काही घटना मार्गदर्शन करता येत नाही. आम्ही त्या संविधानिक पदाचा सन्मान राज्यामध्ये बरोबर नाही अशी प्रतिक्रिया आपल्याला बाद में आपको प्रतिक्रिया देता हूं. लेकिन जो आज खाना सरकारी कंपन्या त्याच्यामध्ये एससी आणि एसटी आरक्षण पूर्णपणे सेक्टर जे आहे संविधानाला हात लावू देणार. हे पब्लिक सेक्टर एकदा विकलं गेलं. आम्ही वारंवार सांगतोय, आम्ही जो इशारा वारंवार करतोय त्या आरक्षणाचा त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पण आहे. हे जे आपण पाहिलं लोह पुरुष सरदार काळात झाला तर त्याचं मी सांगायला नको. म्हणजे आमच्याकडे हिंदी बता दीजिए इसके एससी एसटी आरक्षण जो है वो खत्म हो जाएगा. पब्लिक सेक्टर जो है की नरेंद्र मोदी की सरकार जो रोज बेचने का काम कर रही है. आरक्षण की जो व्यवस्था व्यवस्था में बना के रखी है, पिछड़ों को बना के रखी है, ये सभी पब्लिक सेक्टर बेचा जाएगा तो उसमें खत्म हो जाएगा. और इसलिए कांग्रेस बार बार इस रही है कि इससे दो चीजें हैं. तुम्हारा आरक्षण का भी उसमें फायदा है और जो पब्लिक सेक्टर जो है उससे प्राइवेट लिमिटेड कंपनियां जो होती है वो जो रेट क्या भी उसमें डीजल और पेट्रोल ब्रेक लगाया जा सकता है. लेकिन सर आप मराठा मुस्लिम रिजर्वेशन की बात कर रहे हैं तो मतलब तो संवैधानिक व्यवस्था को खत्म करना चाहते हैं, इसलिए तो कांग्रेस बार बार विरोध करेगा. संवैधानिक व्यवस्था ही खत्म हो जाएगी. बढ़ा दिए और कि ये नरेंद्र तृणमूल कांग्रेस की सांसद उसने का भवन जो है वो बीजेपी का